नमस्कार मंडळींनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अर्जुनने मधुभाऊला आता आश्रमात आणलेले असते आणि विलासचा खून कसा झाला, त्यावेळेस काय काय घडले, ते काय काय म्हणाले, हे सगळं सांगायला लावलेलं असतं. मधुभाऊ म्हणतात की ज्या वेळेस साक्षी आणि विलास माझ्यासमोर आले त्यावेळेस मी त्यांना निक्षून सांगितलं होतं की एकतर तुम्ही माझ्या घरात न विचारता आले, घुसखोरी केली आणि माझ्याच घरात येऊन आता चोरीसुद्धा तुम्ही करायचा प्रयत्न करतायत आणि मी तुम्हाला पोलिसांकडे देईल अशी धमकीसुद्धा मी त्यांना दिली होती, असे आता मधुभाऊ हे अर्जुनला सांगत असतात. आणि त्यानंतर आता मधुभाऊ म्हणतात की मग मी पोलिसात देऊन त्यांना खडी फोडायची सुद्धा धमकी दिली. अर्जुन म्हणतो की तुम्ही फोन केला होता का? मधुभाऊ म्हणतात की मी फोन करायला लागलो याच वेळेस विलासने माझा फोन हिसकावून घेतला आणि फेकून दिला. अर्जुन म्हणतो कुठे फेकला होता? तर मधुभाऊ म्हणतात हे बघा इथे फेकला होता. मधुभाऊ आता त्या ठिकाणी येतात आणि त्यानंतर मधुभाऊ म्हणतात मग मी ज्या ठिकाणी फोन फेकला होता ना त्या ठिकाणावरून फोन उचलला आणि पुन्हा पोलिसांना फोन लावण्याचा प्रयत्न करू लागताच आता पाठीमागून कसला तरी आवाज आला. मी पाठीमागे बघितलं तर साक्षी माझ्यासमोर पिस्तूल रोखून उभा होती आणि पटकन अर्जुन आता मधुभाऊ समोर येतो आणि म्हणतो की एक मिनटं, तुम्ही म्हणताय तुमच्या समोर आता साक्षी उभा होती. पटकन अर्जुन आता दोन्हीही हवालदारांना आता त्याच्याकडे बोलावतो आणि मधुभाऊ समोर उभा करतो आणि आता अर्जुन म्हणतो साक्षीने कुठल्या हातात पिस्तूल धरला होता? तर मधुभाऊ म्हणतात अगदी उजव्या हातात धरला होता. हवालदाराला अर्जुन आता तशी ॲक्टिंग करायला सांगतो आणि त्यानंतर मग साक्षीने उजव्या हातात पिस्तूल धरला होता आणि मग साक्षी मला म्हणाली की मला पिस्तूल तर तुम्ही काढायला लावली पण आता गोळी चालवायला लावू नका आणि गुपचूप आश्रमाचे पेपर माझ्याकडे द्या. सायली म्हणते मग तुम्ही काय म्हणालात? तर मधुभाऊ म्हणतात मी म्हणालो माझा जीव गेला तरी चालेल पण मी पेपर्स देणार नाही. आणि त्यानंतर आता सायली म्हणते मग साक्षी काय म्हणाली? तर आता मधुभाऊ म्हणतात की मग साक्षी म्हणाली मी खरेच गोळी चालवेन. तेवढ्यात अर्जुन आता त्यांना त्या स्थितीत थांबवतो आणि म्हणतो एक मिनटं आणि लगेच आता अर्जुन म्हणतो की हे बघा साक्षी तुमच्यासमोर पिस्तूल घेऊन उभा होती आणि मग प्रियाच्या स्टेटमेंटनुसार प्रिया ही तुमच्या पाठीमागच्या टेबलच्या पाठीमागे लपली होती. पटकन आता अर्जुन प्रियाच्या टेबलच्या पाठीमागे लपलेली असते त्या टेबलच्या पाठीमागे जाऊन लपतो आणि समोर बघू लागतो. पण आता समोर आता तो हवालदार बंदूक रोखून मधुभाऊकडे बघत असताना मात्र त्या टेबलच्या पाठीमागून अर्जुनला काही दिसत नसते आणि लगेच आता साक्षीचे बोलणे आणि विलासचे बोलणे मधुभाऊला आठवते. त्यावेळेस विलास म्हटलेला असतो की म्हातारड्या गुपचूप पेपर्स आश्रमाचे ते पेपर्स आहे ना तुझ्याकडे ते देऊन टाक. त्यावेळेस मधुभाऊंनी सांगितलेले असते की मी तुला तुझ्या अशा पोकळ धमक्यांना घाबरत नाही, काय करशील माझा जीव घेशील ना तू घे माझा जीव पण मी आश्रमाचे पेपर्स काही देणार नाही, असे मधुभाऊंनी त्याला ठणकावून सांगितले होते. इकडे आता महिपत हा आता नागराजसोबत बोलत बसलेला असतो आणि महिपतने सांगितलेले असते की प्रियाने फोन केला होता. नागराज म्हणतो काय म्हणाली ती? महिपत म्हणतो की तिने सांगितले तो अर्जुन त्या म्हातारड्या थेरड्याला घेऊन आश्रमात गेलाय म्हणे चौकशी करायला. महिपत म्हणतो त्या थेरड्याला घेऊन अर्जुन आश्रमात गेलासुद्धा? तर नागराज घाबरतो आणि म्हणतो की आश्रमात गेलासुद्धा? महिपत म्हणतो की अहो तुमची लाडाची पुतणी ती तिच्या त्या अर्जुनच्या घरी आहे ना, तिने तुम्हाला सांगायला हवं. नागराज म्हणतो लाडाची पुतणी नाही आहे, खोटी पुतणी ती. आणि लगेच आता नागराज म्हणतो की पण ही साक्षी आता जेलमधून बाहेर सुटली म्हणून आता तो अर्जुन नक्की तळतळला असणार. महिपत म्हणतो ती प्रिया ना तिकडे लाडा तिकडे नवऱ्यासोबत फिरत असेल आणि इकडे तिकडे काय चाललं ना हे आता आपण फोन करूनच विचारूयात, काय उत्तर देते बघूयात ना, असे म्हणत आता महिपत हा प्रियाला फोन लावतो. आणि इकडे आता प्रिया ही कारमधून जात असताना महिपतचा फोन येताच प्रिया डोक्याला हात लावते. प्रिया विचार करते की आता हा महिपत ना माझा जीव घेणार आणि जर त्याला कळलं ना अर्जुन हा त्या म्हाताऱ्याला घेऊन आश्रमात गेलाय म्हणून मग तर संपलं. आणि लगेच आता प्रिया घाबरत फोन उचलते तर महिपत म्हणतो काय डॉक्टरीन बाई, काय आहे मग तिकडची खबरबात? हसण्याचं नाटक करत आता प्रिया म्हणते की काही नाही, सगळं काही शांत आहे इकडे. आणि लगेच महिपत म्हणतो की शांत ज्या घरात अर्जुन सुभेदार आणि ज्या घरात आता तन्वी किल्लेदार राहणार ते घर शांत कसं राहणार? काही खबरबात दिली नाही अजून. आणि त्यानंतर महिपत म्हणतो त्या म्हातारड्याला अजून बाहेर नाही काढलं का? प्रिया म्हणते तुम्हाला काय सांगू, आज एवढं मोठं कांड केलं ना मी, पण फक्त आजच्या पुरता म्हातारा या घरात टिकून आहे, फार काळ तो टिकणार नाही, असे आता प्रिया महिपतला सांगू लागते.
आणि त्यानंतर आता महिपत म्हणतो की डॉक्टरीन बाई, अहो तुम्ही आम्हाला पटापट तिकडच्या खबरा देत जा ना. आणि मी पुन्हा एक पार्टी ठेवली तर प्रिया खुश होते. आणि लगेच आता प्रिया म्हणते पार्टी, पण तेवढ्यात प्रियाला आता सुभेदारी घरात आपण दारू पिऊन गेलो होतो त्यावेळेस कसा तमाशा झाला अर्जुन सायलीसमोर ते आठवतं. प्रिया म्हणते नको, मला तुमच्या पार्ट्या आता खूप महागात पडायला लागल्यात. आणि लगेच आता गोड बोलून मैपत म्हणतो की आता कुठेच प्रिया तू. आणि प्रिया आता टचकते. इकडे आता मधुभाऊ आणि तो हवलदार पिस्तूल धरून उभा असताना पाठीमागून अर्जुन ते सगळं बघतो. प्रियाच्या जागेवर आता अर्जुन उभा राहतो. पटकन सगळ्यांना थांबवत अर्जुन म्हणतो की गोळी कोणी कोणावर चालवली हे प्रियाला पाठीमागून अजिबात दिसलं नसणार, कारण जिथे प्रिया लपली होती तिथून त्या अँगलने काहीच दिसत नसल्याचे अर्जुन सांगतो. आणि त्यानंतर आता महिपत म्हणतो की तुझ्यासाठी पार्टी आहेच आहे प्रिया, पण तुझ्यासाठी ते काय म्हणतायत ना सरप्राईज, ते सुद्धा आहे. आल्यानंतर तू आता अवाकच होशील. प्रिया आता खुश होते. प्रिया म्हणते सरप्राईज तर मग यावंच लागेल. आणि तुम्हाला फायनली माझी किंमत कळली ना, तेव्हा मी तर येईलच. आणि लगेच प्रिया फोन ठेवते. आता अर्जुन त्यांच्यासमोर येत तिकडे म्हणतो की मग पुढे काय झालं मधुभाऊ सांगा. तर मधुभाऊ म्हणतात की मग मी पुढे येऊन साक्षीचा हात धरला. आणि त्यानंतर मधुभाऊ म्हणतात की मग मी साक्षीला सांगितलं तुला गोळी चालवायची, चालव गोळी. तेवढ्यात विलासने पिस्तूल धरला. अर्जुन म्हणतो विलासने, तर मधुभाऊ म्हणतात हो. आणि अर्जुन म्हणतो कुठल्या हाताने, तर मधुभाऊ म्हणतात विलासने त्याच्या उजव्या हाताने पिस्तूलवर हात ठेवला आणि मग तो पिस्तूल धरला. आणि त्यानंतर आता मधुभाऊ म्हणतात मग आमच्यामध्ये झटापट सुरू झाली. झटापट सुरू झाल्यानंतर मग आता एक शेवटच्या क्षणी विलासने मला दूर ढकललं. आणि नंतर मग मी दूर जाताच पाठीमागे बघितलं तर पुन्हा गोळीचा आवाज आला. तर साक्षीच्या पिस्तूलमधून विलासवरती आता ती बंदूक जाऊन गोळी झाडली गेली होती. अर्जुन म्हणतो तुम्हाला ढकलल्यानंतर मग गोळीचा आवाज आला का, तर मधुभाऊ म्हणतात हो. आणि लगेच आता अर्जुन म्हणतो याचा अर्थ गोळी ही साक्षीने विलासला मारली. साक्षीच्या हातातून पिस्तूलमधून गोळी आता तिच्या हाताने ट्रिगर दाबून विलासला लागल्याचे अर्जुनच्या लक्षात आलेले असते. आणि त्यानंतर आता मधुभाऊ म्हणतात की त्यावेळेस गोळी झाडली गेली ना, मग मी बधीर अवस्थेत गेलो. आणि एका क्षणी मला असं जाणवलं की विलास माझ्यासमोर हळूहळू खाली पडत चालला होता. आणि त्यानंतर हवलदार लगेच पडण्याचे नाटक करतो. जसा विलास पडला होता तसा हवलदार करून दाखवतो. त्यानंतर आता अर्जुन म्हणतो साक्षी इथे उभ्या होती. तर आता अर्जुन म्हणतो की एक्झॅक्ट विलासला कुठल्या ठिकाणी गोळी लागली होती. मधुभाऊ म्हणतात त्यानंतर विलास खाली पडला होता आणि मला कळून चुकलं होतं की हा खून साक्षीनेच केला आहे. आणि त्यानंतर आता मधुभाऊ म्हणतात की मग विलास खाली पडला होता आणि मग साक्षी मला गायावाया करू लागली पोलिसांना सांगू नका म्हणून. मी माझ्या बोलण्यावर ठाम होतो आणि मी लगेच आता पोलिसांना फोन करणार. तेवढ्यात माझ्या पाठीमागून कुणीतरी काहीतरी मारलं. तेव्हा आता लगेच अर्जुन सायली अवाक होतात. आणि अर्जुन म्हणतो काय मारलं तुम्हाला कळेल का. तर आता काठी होती की गज होता की असं काहीतरी. तर मधुभाऊ म्हणतात का असं काही नव्हतं, एक छोटी अशी जड वस्तू होती. मला त्या वस्तूचं टोक लागलं किंवा बाजू लागली ते मला कळत नाही, पण आघात एवढा मोठा होता की मला त्या क्षणी माझ्या डोळ्यासमोर अंधाऱ्या आल्या आणि मी खाली जमिनीवर कोसळलो. आणि त्यानंतर आता इकडे प्रिया ही महिपतच्या घरी आलेली असते. नागराज आणि महिपत बसलेले असतात. प्रिया तिथे त्यांच्याकडे बघते आणि म्हणते की अरे इथे तर मला पार्टीसाठी बोलावलं पण काहीच तयारी दिसत नाही. प्रिया आठवून म्हणते की अरे माझ्यासाठी काहीतरी सरप्राईज आहे वाटतं. नागराज म्हणतो बरोबर आहे, महिपतने तुझ्यासाठी खूप मोठा सरप्राईज प्लॅन केला आहे. महिपत म्हणतो की किती हुशार आहेस प्रिया तू, अगदी बरोबर ओळखलंस. प्रिया आणखी खुश होते. नागराज म्हणतो की प्रिया त्या अर्जुनची प्रत्येक गोष्ट तू आम्हाला सांगते तेव्हा तुला खूप मोठं सरप्राईज तर मिळायलाच हवं ना, आमच्यासाठी किती मोठं काम करतेस तू. आणि महिपत म्हणतो की खरंच हिचं क्रेडिट आणि सरप्राईज मिळायलाच हवं, कारण आपल्या माणसाचं कौतुक करायला महिपत कधीच मागे पुढे पाहत नाही, कळलं का. प्रिया आणखी खुश होते. आणि मग आता महिपत म्हणतो की अर्जुन दिवसभर काय करत असतो. तर प्रिया म्हणते की बसतो बायकोबरोबर बेडरूममध्ये आणि तो अर्जुनना आता पुढे काय करणार तेही मला कळतं. प्रिया म्हणते की अहो एवढंच नाही तर आता त्या म्हातारड्याला अर्जुन आश्रमात घेऊन जाणार. आणि एवढंच नाही तर खुनाच्या रात्री काय घडलं होतं ना ते अर्जुन पुन्हा त्या म्हाताऱ्याकडून वधवून घेणार आहे. महिपत म्हणतो असं का. प्रिया म्हणते पण तुम्ही काही काळजी करू नका, मी त्या अर्जुनला एवढं काही चांगलं ओळखलं ना, त्या अर्जुनला म्हाताऱ्याला नेण्या अगोदरच मी त्या म्हाताऱ्याला घराबाहेर काढते. पुन्हा आता महिपत म्हणतो अरे बापरे असंही का. तर प्रिया म्हणते मग
आणि त्यानंतर आता महिपत पुन्हा म्हणतो, काय सांगतेस प्रिया? अगं तू आमच्यासाठी एवढं काही करतेस ना की माझ्या डोळ्यात पाणीच येतं प्रिया. आणि आता महिपत म्हणतो की प्रिया तुला सरप्राईज मागवलंय मी खूप मोठं आणि तुला द्यावाच लागेल. प्रिया म्हणते द्या लवकर. नागराज म्हणतो की प्रिया तू काही काळजी नको करू, महिपतने खूप मोठं सरप्राईज प्लॅन केलाय तुझ्यासाठी. आणि तेवढ्यात आता महिपत म्हणतो सरप्राईज द्यावाच लागेल आणि 2 गुंड एका माणसाला घेऊन तिथे येतात. त्या माणसाला बेदम मारलेलं असतं आणि प्रियासमोर टाकतात. प्रिया आता त्यांना बघून जाम घाबरते आणि लगेच आता महिपत त्याची बंदूक समोर धरतो आणि म्हणतो डॉक्टरबाई बघा हे तुमचं सरप्राईज तुमच्या समोर आहे. पापणी पण लावली नाही पाहिजे असे म्हणत पिस्तूलमधून महिपतच्या गोळी सुटून क्षणात तो माणूस खाली कोसळलेला असतो. प्रिया ते भयानक दृश्य बघून खूप घाबरलेली असते. इकडे आता अर्जुन म्हणतो की आपल्याला दिलेल्या रिपोर्टनुसार मधुभाऊच्या डोक्याला मार लागला होता पण विलासच्या कुठेही मार लागला नव्हता आणि त्याला फक्त गोळी लागली होती. आणि लगेच अर्जुन लक्षात येऊन म्हणतो की या स्टेटमेंटमध्ये खूप मोठी तफावत आहे. साक्षी म्हणते म्हणजे प्रिया जिथे लपली होती तिथून काही हे न दिसणं आणि विलासला गोळी लागली होती हे आपल्यासाठी खूप काही आपल्या लक्षात येण्यासारखं आहे, बरोबर ना? आणि लगेच आता अर्जुन म्हणतो प्रियाचं अगोदरचं स्टेटमेंट आणि मधुभाऊचं स्टेटमेंट हे मी चेक करणार आहे आणि लगेच केस फिनिश करणार आहे. तर अर्जुन, सायली, चैतन्याला आनंद झालेला असतो आणि लगेच आता इन्स्पेक्टर म्हणतात चला अर्जुन साहेब वेळ संपत आलाय. तर अर्जुन म्हणतो हो आम्ही निघतोय. अर्जुन आता मधुभाऊला म्हणतो चला मधुभाऊ. तर मधुभाऊ ते आश्रमाकडे इकडे तिकडे बघू लागतात. बघून आता सायली म्हणते मधुभाऊ खरं तर माझाही आश्रमातून पाय निघत नाही पण आपल्याला जावं लागेल. अर्जुन म्हणतो तुम्ही काही काळजी करू नका मधुभाऊ, लवकरच आश्रम तुमच्या ताब्यात असेल. पटकन आता सायली ही खाली वाकून आश्रमाच्या आता जमिनीच्या पाया पडते. अर्जुन आता सायलीला उठवतो. इकडे आता महिपत उठून उभा राहतो आणि प्रिया समोर येत म्हणतो की प्रिया हा आमचा खबरी होता, खबरी, पण तो आम्हाला खबर देतच नव्हता, मग घातली गोळी असे म्हणत पुन्हा मधुभाऊ एक गोळी त्याला मारतो. प्रियाने आता टाराटर घाबरून प्रियाच्या डोक्याला घाम आलेला असतो आणि प्रियाने तोंडाला हात लावलेला असतो. नागराज म्हणतो की प्रिया पण तू एवढी का घाबरली आणि एवढा का तुला घाम आलाय? नागराज म्हणतो प्रिया तू एकदम वेळेवर खबर देत असतेस की नाही, मग तू का घाबरतेस? आणि प्रिया आता महिपतकडे बघू लागते. इकडे आता सगळेजण आश्रमातून त्यांच्या कारमधून जात असतात. तर सायली म्हणते अहो उद्या हे पुरावे तुम्ही कोर्टात मांडणार ना? त्यावेळेस आता अर्जुन म्हणतो नाही मिसेस सायली, सगळ्या पुराव्यांची मी हळूहळू चेन तयार करणार आणि एक खट्टी धमाका करणार. चैतन्य म्हणतो की आणि अर्जुनने दिलेल्या पुराव्याची मी चेन तयार करतोय सायली वहिनी. आणि इकडे आता महिपत प्रियाला दम देतो आणि म्हणतो की काय मला तू वेळेला खबर देतीस का? अर्जुन सुभेदार जाणार म्हणे त्या म्हाताऱ्याला घेऊन. आज सकाळी तो त्या म्हाताऱ्याला घेऊन आश्रमात गेलाय. ते ऐकून आता प्रियाचा थरकाप उडालेला असतो. त्यानंतर आता महिपत त्याच्या 2 गुंडांना म्हणतो ऐका रे, याला गाडण्यासाठी जो खड्डा करणार आहे ना तो जरा मोठा करा, कारण एक 50 किलोची गोणी अजून एक त्याच्या सोबत गाडायची. प्रिया आता जाम घाबरते आणि प्रिया म्हणते की नका अण्णा असं करू नका. आणि सगळ्यांचा डोळा चुकून आता प्रिया पळू लागते. तर ते गुंड पटकन आता दरवाजा बंद करून घेतात आणि आता प्रियाला रंगेहात पकडलेलं असतं. इकडे आता अर्जुन सगळ्यांना सांगतो की विलासला गोळी लागल्यानंतर विलास खाली पडला आणि त्यानंतर मग मधुभाऊच्या स्टेटमेंटनुसार मधुभाऊ फोन करायला लागले आणि त्यांच्या डोक्याला कुणीतरी मार घातला. पण प्रियाच्या स्टेटमेंटनुसार त्यावेळेस विलास मेला होता. पण मग ती तिसरी व्यक्ती मधुभाऊच्या डोक्यात फ्लॉवर पॉट घालणारी कोण असेल? तर आता सायली म्हणते कोण? तर अर्जुन म्हणतो तन्वी. ते ऐकून आता चैतन्य सायलीला मोठा धक्का बसलेला असतो. इकडे आता महिपत प्रियासमोर येत म्हणतो डॉक्टरीनबाई मला सांगा यावेळेस तुम्ही ना आम्हाला खबरीच दिल्या नाही किंवा अर्जुनला देखील तुम्हाला थांबवता आलं नाही. प्रिया म्हणते मी त्या म्हाताऱ्याला अडवण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा अर्जुन त्या म्हाताऱ्याला घेऊन गेलाच. नागराज म्हणतो महिपत सोड तिला जाऊ दे, एक प्रयत्न फसला म्हणून ती काही थांबणार नाही, पुन्हा ती जोमाने प्रयत्न करायला लागेल. ती अर्जुनवर लक्ष ठेवणार आणि मधुकर पाटलाला घराच्या बाहेर काढणार, बरोबर ना प्रिया? तर प्रिया घाबरत म्हणते हो अगदी तसंच होईल. आणि महिपत पुढे येत म्हणतो नाही केलं तर काय मिळणार? डायरेक्ट ढिचक्याव. हात जोडत आता प्रिया म्हणते मला जाऊ द्या, मला माफ करा. इकडे आता मधुभाऊ विचार करतात आणि म्हणतात की प्रिया
नी माझ्या डोक्यात वार केला असेल असे तुम्हाला का वाटतंय जावई बापू? पुन्हा आता अर्जुन म्हणतो की हे बघा, साक्षी आणि विलास समोर पुढे उभे होते. इकडे आता अर्जुन म्हणतो की हे बघा, मला आत्तापर्यंत वाटत होतं की साक्षीनेच मारलं असेल, पण तसं नाही आहे. आणि त्या पिस्तूलवर फिंगरप्रिंटसुद्धा पुसले होते, कोणतेही फिंगरप्रिंट्स आढळले नव्हते. तेव्हा ती फिंगरप्रिंट्स पुसणारी साक्षी नव्हती, तर तन्वी होती. ते ऐकताच आता पुन्हा एक मोठा धमाका उडालेला असतो. आणि त्यानंतर लगेच आता अर्जुन म्हणतो की आता मी त्या तन्वीला कसं बोलतं करतो बघा, पण सायली म्हणते ती काही आपल्याला थोडंच सांगणार. अर्जुन म्हणतो बघा ना, आणि अर्जुन चैतन्याला म्हणतो उद्या मी सांगितल्याप्रमाणे ते पेपर्स माझ्या घरामध्ये पाठवायची. आणि लगेच आता सायली म्हणते कुठले पेपर्स? तर चैतन्यकडे बघत अर्जुन म्हणतो की रितसर नोटीस. आणि बघा आता तन्वी, अश्विन, सुभेदार यांची कशी मज्जा येते उद्या ते. आणि त्यानंतर आता अर्जुन घरी येतात, सगळेजण नाश्त्याला बसलेले असताना अर्जुन आता तन्वीकडे बघत त्याच्या हातातील नोटीस तन्वीला देतो आणि म्हणतो की तन्वी, सुभेदार तुमच्यासाठी हे सरप्रायझिंग गिफ्ट. आणि तन्वी ती नोटीस वाचू लागते. तर कल्पना म्हणते अर्जुन काय आहे? अर्जुन म्हणतो की विलासच्या खुनाच्या कायदेशीर चौकशीसाठी तन्वी, अश्विन, सुभेदारांना ही कायदेशीर नोटीस. ते ऐकताच आता लगेच आता तन्वीला सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो आणि तन्वीच्या पायाखालची सरकलेली असते ती जमीन. तेव्हा आता तन्वीला कोर्टात पुन्हा बोलावून अर्जुन आता तन्वीकडून कसे सत्य वधून घेतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.